ताई परत एकदा सांगते नमाज जर नाही म्हणाली ना तर बघायचं नाही स्थळ. तिच्या मनाविरुद्ध आपण काही करू का? आणि बाप्या तू तू कधी बोलणार आहेस तात्यांशी? अगं आता सगळे नाश्त्याला येतील ना तेव्हा विषय काढतो ना. अरे लायकी आहे का तुझी? नाही लाज वाटते का तुला आता खाली यायची? खाली आधी. काय झालं? नेहमीच खाली येतोस की नाही? नाही मी वर येणार नाही, तुलाच खाली यावं लागेल. हो सर, असं काय करताय तुम्ही? ऐकत नव्हता म्हणून त्यांना पण सांगितलं ना. हो ना, बघ भोग मग आता तूच. अरे किती भोग भोगायचे? कळू दे ना सगळ्यांना. लग्नाआधी वाटलं नव्हतं तू असं असशील म्हणून. नाही आता लाज वाटते का तुला? कळू दे लवकर ये लवकर खाली. जा ना हे बाबा, जा ना, ओरडते ना ती. ऐका जरा, हे बघा ऐका माझं. मी असं त्यांना घ्यायला गेलो आणि असं खेचत आणलं तर ते बरं दिसेल का सगळ्यांमध्ये? नाही ते कसंही दिसतो, मी जाणार नाही, तू जायचंय. चल सर ऐका ना, जा ना प्लीज. मी जाणार नाही. एक चल, जा. नाही, तुम्ही अरे, जा. नाही, बघ, सिद्धार्थ सिद्धार्थ अरे, सिद्धार्थ, अरे, सिद्धार्थ. महालक्ष्मी तू आधी आधी वर चल बरं. इथे 10 लोकांमध्ये काय तमाशा आहे तुझा? वरती बोल, काय बोलायचंय ना ते वरती बोलतो. नो, जे व्हायचंय ते इथे होऊन जाऊ दे. या सगळ्यांना कळू दे ना तू कसं असते. हे मूर्खबाई, मूर्खपणा करू नकोस. तू वरती चल. नो चल तू सोड, तू चल वरती. सोड. महालक्ष्मी वर चल. सोड. तू चल वरती चल. आता काय हे का भांडताय? अहो यांची भांडणं आहेतच ना रत्नाक्का. अरे हो विसरलेच, घटस्फोट होणार आहे ना यांचा. आता मी अहो पण आता काय करायचं? अगं नमुला स्थळ आलंय, तात्या बोईबाईंना सांगायचंय. आणि नमुला सांगायचं म्हणजे ते एक टेन्शन आणि त्या त्यांची भांडणं. आता काय करायचं? यांची भांडणं सोडवली पाहिजे, किमान यांना शांत तरी राहायला सांगितलं पाहिजे. अहो या कडक लक्ष्मीचं काही सांगता येत नाही. उद्या ना मला पाहुणे पाहायला आले आणि ही त्यांच्या समोर व्याहांशी अशीच भांडत राहिली तर? हो ग, पण हे काही आपल्याच्याने ऐकतील असं वाटत नाहीये. यांना आहे ना आधी ती समजून सांगू शकते. थांबा जरा. आदिती, ए आदिती. मूर्ख आहात तुम्ही दोघ जण. इतकी मस्त सुरुवात केली होती मी, कशाला हात आणलत मला? आता सगळ्यांना संशय येणार. अरे आले असते ना सगळे बाहेर, जमा झाले असते. अहो हे उलट मुद्दाम केल्यासारखं नाही का वाटणार? आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की मी तुम्हाला सांगेन म्हणून. मला माहिती आहेत ना माझ्या घरातले कसे आहेत ते. मॉम, डॅड, प्लीज दार उघडा. बोला. अदिती बेटा, अदिती बेटा, तुम यात पडू नकोस. आणि मी तर आता गप्प बसणारच नाही. खूप राग आलाय मला. मॉम, डॅड, हे बघा तुम्ही माझ्या सासरी आहात, स्वतःच्या घरी नाही आहात. मला एम्बॅरेस फील होतं तुमच्या अशा वागण्यामुळे. तुम्ही भांडू नका बरं. नाही, एकदाच काय ते भांडण होऊन जाऊ दे. मी गप्प बसणार नाही आता. हो आदितीला वाटतंय तुमच्या दोघांचं भांडण सुरू आहे. हो. मॉम काय झालंय? आता इतके दिवस तर सगळं चांगलं होतं, आता काय झालं अचानक भांडायला? बघा सर, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. सर सगळ्यांना कळायला हवं की तुम्ही माझ्यावर भडकलात. माझी कॉलर पकडा आणि मला बाहेर न्या. मी नाही असलं काही करणार. सर प्लीज ऐका माझं. हे बघा पाय तर मी हात जोडतो, तुमच्या पाय पडतो. प्लीज ऐका माझं. बाहेर सगळे जमले असणार, तुम्ही त्यांच्यासमोर माझी लायकी काढा. मला नाही नाही ते बोला आणि असं बोला ना की घरातले सगळे असे हादरले पाहिजे. दरवाजा उघडा. सिद्धार्थ, कशाला मिलिंदला मस्का मारतोस? तो काहीही करणार नाही. पण मी आहे ना, तू आता बघच महालक्ष्मी काय चीज आहे ते. विहीनबाई, अहो काय झालं? आपण शांततेने बोलून मार्ग काढू ना, पण भांडू नका तुम्ही. डॅड, डॅड काय करतोयस तू? हात नको उचलूस मॉमवर. तू तू दार उघड. डॅड. हो मॅडम, तुम्हाला कानाखाली मारायचीच होती तर सगळ्यांसमोर मारायची ना. मूर्खबाई आहे ती. तिला कुठे काय करावं हे कळतच नाही. मी दाखवतो कसं करायचं ते.
चल बाय, चल दाखवतो मी. मॉम काय आहे हे अदिती, तू आता याच्यामध्ये पडू नकोस. नाही, मी आता कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये. अहो वीणबाई झालंय काय? आता काय केलंय सिद्धूनं? काय करायचं बाकी ठेवलंय त्यांनी? खोटं बोलला, सगळं आमच्या अदितीवर ढकलून दिलं, तिचे दागिने विकायला गेला. आतापर्यंत आमच्या मुलीला याने फक्त त्रासच दिलाय आणि अजूनही त्याच्या वागण्यामुळे तिला त्रासच होतोय. मॉम अगं अदिती तू गप्प बस. हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, ह्याच्यामुळे आमच्या मुलीला होणारा त्रास आम्ही पाहू शकत नाही. त्यामुळे आम्ही या घरात राहू शकत नाही आणि आम्ही अदितीलाही राहू देणार नाही आहोत. मिलिंद जा आणि अदितीची बॅग भरून आण. तू तर म्हणाली की तू आदितीला नेणार आहेस म्हणून. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की तू मगाशी म्हणालीस ना की आदितीला तू घेऊन येणार आहेस म्हणून. मिलिंद, आत्ता मुद्दा हा आहे का की अदितीला तू तुझ्या घरी नेणार आहेस की माझ्या घरी नेणार आहे? मुद्दा आता हा आहे की अदिती याच्या बरोबर सुखी राहू शकत नाही. त्यामुळे तिला तू नेलंस काय किंवा मी नेलं काय, तिला इथून घेऊन जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. काय झालं वीणबाई? तुम्ही देशमुखांनी फसवलंय आम्हाला. या नालायक मुलाला आमच्या मुलीच्या गळ्यात बांधलंय तुम्ही. मॉम अगं काय बोलतेस तू? काय चाललंय तुमचं? डॅड गप्प बस अदिती. खूप ऐकून घेतलं तुझं. तुला सगळ्या बाबतीत आम्ही फ्रीडम देतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला तुझी काळजी नाहीये. मी असं बोलले आहे का की तुम्हाला काळजी नाहीये? आहे ना तुम्हाला काळजी. मग त्याच काळजीपोटी आम्ही तुला इथून घेऊन जाणार आहोत. अदिती चल. तू असं ऐकणार नाहीस. मीच तुझी बॅग भरून आणते. अगं मॉम 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 काय करतेस तू? हे कशाला उगाच भांडण? उगाच करतोय आम्ही हे सगळं? अदिती अगं, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठी करतोय. तो सिद्धार्थ आता त्या लायकीचाच राहिलेला नाहीये. तुला इथे कसलंही सुख मिळत नाहीये. त्या सिद्धार्थने घरच्यांना दुखावलंय आणि सगळं तुझ्या अंगावर ढकलून तुलाही त्रास देतोय तो आता. मॉम झालंय अगं हे सगळं. त्याची शिक्षा पण दिली त्याला. सगळे रागावलेत त्याच्यावर. मग कशाला हे सगळं उकरून काढतेस परत? ओके ठीक आहे, आधीच सोड अदिती. पण आत्ताचं काय? आता ज्या गोष्टीसाठी त्यांनी एवढं सगळं केलं, त्या अमेरिकेला जायला सुद्धा त्याच्याकडे पैसे उरलेले नाहीयेत. तो तुला कसा सुखी ठेवणार आहे? मी सुखी आहे या घरात. पण तू सिद्धार्थ बरोबर सुखी आहेस? नाही, त्याच्या घरच्यांचं त्याच्या फॅमिलीचं सोड, पण तुमच्या संसाराचं काय अदिती? तुमच्या नात्यात दुरावा आलाय, विश्वास गमावलाय, दिसतंय आम्हाला. विश्वास परत मिळव. आणि नात्यात दुरावा आला असला ना तरी आमचं एकमेकांवरचं प्रेम अजून तसंच आहे, काळजी अजून तशीच आहे. ते फक्त तुझ्याकडून. त्याचं काय अदिती? त्याने खरं लपवून ठेवण्यासाठी सगळं तुझ्या अंगावर ढकलून दिलं. त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांच्या नजरेत तू वाईट होत राहिलीस, त्याच्या स्वप्नांसाठी ना. आणि एवढं सगळं करूनही जेव्हा त्याच्या घरच्यांना सगळं कळलं तेव्हा त्यांनी त्याला बाहेर हाकलून दिलं. तेव्हाही तो बाहेर उभा आहे, तो बरा असेल का? तो पावसात भिजलाय, त्याची तब्येत ठीक असेल का? म्हणून तूच काळजी करत होतीस. आणि अदिती, जेव्हा त्याने दागिने चोरले ना तेव्हाही त्याच्यावरच्या प्रेमापोटी तू त्याला सांभाळून घेत होतीस. अदिती, हे सगळं काळजी, प्रेम, विश्वास वगैरे ना ते फक्त तुझ्याकडून आहे. व्हॉट अबाउट सिद्धार्थ? नाही मग. म्हणजे त्याचं सुद्धा प्रेम आहे तुझ्यावर? हो. मग मला सांग अदिती, लग्नानंतर त्याने तुझ्यासाठी काय केलंय? नाही म्हणजे बाकीच्या लग्नाआधी केलेल्या गोष्टी आपण बाजूला ठेवून देऊ, पण लग्नानंतर एक नवरा म्हणून त्यांनी तुझ्यासाठी काय केलंय?
सिद्धार्थच्या डोक्यात ना फक्त अमेरिका, त्याची स्वप्न एवढंच असतं. दुसरा कुठलाही विचार तो करू शकत नाही. अदिती, तुझ्याबद्दल, तुमच्या नात्याबद्दल त्याला आता काहीही वाटत नाही. त्यामुळे तुझ्या बाजूने तू हे नातं टिकवून ठेवण्याचा किती प्रयत्न केलास ना, तरी हे नातं टिकणार नाहीये. एक दिवस तुझा पेशन्स संपेल आणि मग तुमचाही आमच्यासारखाच डिवोर्स होईल. आता तुम्हीच सांगा, काय राहिलं याच्याकडे? अहो, तुम्ही तरी राहिलात का याचे? आमच्या डोळ्यासमोर तुम्हाला हा त्रास देतो, घरावरचा, बिझनेसवरचा हक्क तुम्हीच काढून घेतलाय ना त्याचा. आणि हा काय म्हणतो, मी इथेच काम करून पैसे कमवून अमेरिकेला जाईल. आणि काम काय माहितीये? इथे भांडे घासणं, गोठा साफ करणं, घरच्यांना स्वयंपाकामध्ये मदत करणं, ही असली कामं. अरे अशाने आयुष्य निघून जाईल पैसा गोळा करून अमेरिकेला जाण्यासाठी. आहे सिद्धूला त्याची स्वप्न पूर्ण करायची असतील तर कष्ट तर करावेच लागतील. आता त्याने कुठलं काम करायचं, गावात करायचं का मुंबईला जाऊन करायचं, आता अमेरिकेला जाण्यासाठी पैसे कसे उभे करायचे हे तो ठरवेल. आणि त्यामुळे सुनबाईला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तिला काहीही कमी पडणार नाही. तात्या, हे बघा, माझी मुलगी एका फॅक्टरीची मालकीण आहे. अर्थात तुम्हीच तिला मालकीण केलंय, तुम्ही तिला सांभाळून घेताय, तिची काळजी करताय, तिला सपोर्ट करताय, हे सगळं ठीक आहे. पण संसाराचं काय? तात्या, माझ्या आदितीला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते माहितीये? नातं तुटायची. आणि यांचं नातं त्याच दिशेला चाललंय. तात्या, आदितीचा विश्वास गमावला याने, तिच्यावर प्रेम करतो म्हणतो ना, मग सगळ्यात जास्त त्रास यानेच तिला दिलाय. पुढे काय अपेक्षा करायच्या ह्याच्याकडून? हा, त्याची काय लायकी आहे? या घरातला मुलगा म्हणून, आदितीचा नवरा म्हणून हा आजपर्यंत तुमच्याशी फक्त आणि फक्त खोटं बोलत आलाय. अहो भाई, तो चुकलाय, त्याची चूक त्याला कळाली, पण आता तो सुधारण्याचा प्रयत्न करतोय ना. कसा? गोठा साफ करून, तिथलं शेण काढून, घरातली भांडे घासून. ज्या फॅक्टरीचा कधी काळी तो मालक होता त्याच फॅक्टरीत मजुरी करून. म्हणे मी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जीवावर पैसा कमवून अमेरिकेला जाणार आहे. याला गधा मेहनत म्हणतात. शिक्षण, कॅलिबर असताना डोकं न वापरता मिळालेली मजुरी. लग्न झाल्यानंतर याची प्रगती नाही, अधोगती झाली आहे. माझ्या मुलीचे दागिने विकण्यापर्यंत याची मजल गेली आहे. हा पुढे जाऊन काहीही करू शकतो. तिला फसवून, तिला लुबडून तो अमेरिकेला जाऊ शकतो. अहो हे काय बोलता तुम्ही? अहो, काही सांगता येत नाही. हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. माझी मुलगी समजूतदार आहे म्हणून हे सगळं निभावतोय. आता आमचंच बघा ना, महालक्ष्मीने मला प्रचंड त्रास दिला, माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे ते केलं. म्हणून आम्ही काय करतोय, आम्ही वेगळे होतोय. जे आमचं होतंय ना, ते ह्या दोघांचं होताना मला बघायचं नाहीये. नाही मग, आमचं नातं कधीच तुटू शकत नाही. काही झालं तरी सेटला सोडण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. हो, मग वागू देत त्याला कसंही. तू सांभाळून घेत जा, असाच चालू दे तुमचा संसार. मॉम, काही गोष्टी सांगून सुधारता येतात आणि काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो. सेटला सुद्धा येईल कधीतरी अनुभव याचा. या कुटुंबाचं, या माणसांचं महत्व येईल त्याच्या लक्षात. आपोआप सुधरेल तो, कारण तो मनाने वाईट नाहीये. नाहीतर मी लग्नच केलं नसतं ना त्याच्याशी. मॉम, आता तो चुकतोय कारण तो भरकटलाय, पण येईल तो सुद्धा मार्गावर परत. आणि मॉम, मुळात आमचं नातं इतकं तकलातू नाहीच आहे की या सगळ्या गोष्टींमुळे ते तुटेल. त्यामुळे तुला कितीही काळजी वाटली, जरी माझी बॅग भरलीस तरी मी या घरातून निघणार नाही. अदिती, मॉम प्लीज, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तू चल खाली आणि डॅडला सुद्धा समजा. अदिती, आता समजवण्याची गरज तुला आहे. ऐक माझं, चल इथून. मॉम प्लीज, सॉरी, मी नाही येणार आहे कुठेही.
आणि तू माझं ऐक. आणि डॅडला सुद्धा सांग, शांत व्हा तुम्ही जरा आता, थांबवा हे सगळं. आदिती मॉम, माझ्यासाठी प्लीज. खाली तर तमाशा करायचा एकदम जाऊन समजूतीने कसं बोलू? सर सर मी तुमच्या पाया पडतो सर. प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, पण मी पण आदितीवर खूप प्रेम करतो. मी सगळं करेन तिच्यासाठी, पण तिला माझ्यापासून लांब नेऊ नका. बघा ना सर, म्हणजे मोठ्या बहिणीची मला शिक्षा दिली होती ना, ती द्या. हवं तर कोंडून ठेवा, उपाशी ठेवा. पाहिजे तर रोज तुमचे बूट पॉलिश करेन मी सर. पाय चेपून देईन. तुम्ही जे सांगाल ते मी करीन सर, पण प्लीज प्लीज सर, आदितीला माझ्यापासून लांब नेऊ नका. हे बघ सिद्धार्थ, तू कितीही वेळ माझ्या समोर हात जोडले, माझ्या पाया पडला ना, तरी मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तुम्ही तुमच्या घरातल्या भानगडी आधी सॉल्व्ह करा, मग आदितीला मी परत पाठवतो. ओके? तात्या, मला थांबवा तात्या. माझ्या मनात नाही नाही ते विचार येत आहे. यांचा संताप बघून मला नाही वाटत आदितीला हे परत आपल्या घरात येऊ देतील. हे नाना गप ना. अरे घरातली लक्ष्मी आहे, बाहेर कशी जाणार? व्याई, तुमचं म्हणणं कळतंय हो मला, पण खरंच असं नका करू. आम्ही घेऊ ना सगळं सांभाळून. भाई, तुमचं म्हणणं सगळं पटतंय. म्हणजे मला जर मुलगी असती ना, तर मी सुद्धा असंच वागलो असतो. एक विनंती आहे, सिद्धूला सुधारण्याची जरा संधी मिळावी. देतो ना संधी. आधी त्याला सुधारू द्या, तुमच्या घरातले वाद भेटू द्या, मग पाठवतो हा तिला. हो, चला. हे काय, अदितीची बॅग कुठे आहे? निघायचंय ना आपल्याला? डॅड, मी नाही येणार आहे. मी या घरची सून आहे आणि मी स्वतःहून सांगते, मी आनंदी आहे इथे. तुम्ही नका काळजी करू. मॉम, सांग ना डॅडला. काय सांगू? आत्ताच तर तमाशा सुरू झालाय, लगेच कसं संपू? आणि ते सुद्धा मी. हे बघा दिदी, मी कुणाचं काही एक ऐकणार नाहीये. हा, ताबडतोब निघायचंय आपल्याला. अगं किती त्रास झाला या सिद्धार्थमुळे तुला. हा युवराज आला ना, त्यावेळेला त्याच्या खोटं बोलण्याने तुला जितका त्रास झाला नसेल ना, तेवढा ह्या सिद्धार्थने तुला त्रास दिलाय. इथून पुढे जर तुम्ही माझ्या आणि अदितीच्या मध्ये आलात तर ते मी सहन करून घेणार नाही. मग मी अदितीला सगळं खरं खरं सांगून टाकीन की आम्हाला त्रास देण्यापासून ते युवराज इथे येईपर्यंत या सगळ्या मागे तुम्ही होतात. ही चांगली संधी आहे. मला धमकी दिली होतीस ना सिद्धार्थ तू? माझ्या मुलीच्या नजरेत मलाच उतरवणार होतास ना? आता बघ. डॅड, प्लीज जरा शांत होशील का? मॉम, अगं सांग ना तू.